विद्याप्रसारक दिवे 6 पॉइंट, विजय काल्लेर 6 गुणांवर. मॅच तोडीस तोडे ठोसा सामना आहे. कोण जिंकणार? चर्चा महाराष्ट्रात YouTube लाईव्ह वर. बघूया काय घडेल. भन्नाट माता ही मॅच पाहताय प्रिन्स मूवी लाईव्ह. वीर तानाजी चषक 2024चा थरार. प्रत्येक मैदानाला प्रत्येक वेगळी लिंक. ग्राउंड नंबर 1 2 3 4 लिंक, 4 ग्राउंड आणि 8 संघांचा खेळ. सावध पवित्र्यामध्ये मात्र रेड विजय काल्लेर भिवंडीकडनं, विद्याप्रसारक दिवेकडनं रेड. युवा खेळाडू पुरुष बगडा सामना पाहतायत. निदान रेषेजवळ मात्र रेड पाणी करताना 6 2-2च्या साखीनं. चक्रव्यूह आखताना या ठिकाणी कव्हर आहे. कोर्ट विजय काल्लेर टीमचं आहे. रेडर दिवे टीम. विद्याप्रसारक खांद्याची हुलकावणी, पदलालित्य, अँटी रेडरच्या भूमिकेमध्ये माघारी परतताना मध्य रेषेकडे रेडर. आत्ता चढाई विजय काल्लेरकडनं. 4 मध्ये पॉइंट काढणं जिकिरीचा असतं. कबड्डीमध्ये हात लांब करून मात्र हात स्पर्शाचा प्रयत्न. पुन्हा एकदा डावा कोपरा, खोलवर चढाई. अंदाज बांधतोय रिस्क घ्यावी की न. मित्रांनो, जबरदस्त या ठिकाणी नजारा तुम्ही पाहताय. असं जणू काय इंडोर स्टेडियम कबड्डीचा त्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आला. आणि खरं तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी ठाणे, पालघर, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, पनवेल सर्वत्र प्रो कबड्डीचे स्टेडियम उभारणारे फेमस मात्र या ठिकाणी कबड्डी स्पेशल मंडप डेकोरेटर्स पॅरिस पाटील काल्लेर यांचा शाही सन्मान होतोय. जिथे जिथे कबड्डी घडवायची आहे, स्टेडियम उभारायचंय, पॅरिस पाटील आठवा. पॅरिस पाटील को याद करो, प्रो कबड्डी का माहौल बना देगा. क्रीडांगण क्रमांक 4 वर होणारा सामना विजय काल्लेर जय बजरंग नांदिवली. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच महेश पाटील, पंच विनोद चौगुले, पंच विनोद पाटील, गुणलेखक महेश मडवी, सहाय्यक गुणलेखक शुभम म्हात्रे, विनोद नाईक. तिसरी चढाई वैष्णव म्हात्रे, टायमर मशीन ओमकार तांबडे. क्रीडांगण क्रमांक 4 विजय काल्लेर जय बजरंग नांदिवली ए गट. चला तरा करा. आणि सगळ्या कबड्डी रसिकांचं जे गॅलरीमध्ये बसलेले आहेत, ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक खेळाडूचा खेळ पाहतायत. या ठाणे जिल्ह्यानं अनेक प्रो कबड्डी स्टार दिले. उमेश म्हात्रे प्रो कबड्डी स्टार, विद्यमान प्रो कबड्डी स्टार अक्षय भोईर, फ्युचर प्रो कबड्डी स्टार बंगाल वॉरियर विघ्नेश चौधरी, असे अनेक खेळाडू भिवंडी तालुक्यामध्ये घडतायत. ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रो कबड्डी स्टार घडणार जिल्हा. ठाणे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, सर्वात मोठा कबड्डीचा महासंग्राम, वीर तानाजी चषक दापोडे. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 आजचा स्पर्धेचा 3रा दिवस. आणि क्रीडा रसिकांमध्ये प्रेक्षक गॅलरीमध्ये दापोडे गावातील आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, वीर तानाजी क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते कुठे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले असतील, आपणास मंडळ आमंत्रित करीत आहेत. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व दापोडे गावातील ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्या गावातील एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळाची स्पर्धा आहे, म्हणून आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये न बसता आपण मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे.
विजय काल्ले ग्राउंड नंबर 4 वर या टीमचं आगमन होते. जय बजरंग नांदिवली टीम अंतिम पुकार ग्राउंड नंबर 4 जय बजरंग नांदिवली 2 मिनिटांमध्ये हजर राहायचंय. ग्राउंड नंबर आपण जातोय 3 वर. जबरदस्त मॅच या ठिकाणी होतात. शांताराम कालवार भिवंडी विरुद्ध ठाणे. ओम वर्तक नगर ठाणे आणि पॉइंट भिवंडीला मिळतोय. 2 गुणांनी भिवंडीचं खातं खोललं ते हुतात्मा कालवार. क्रीडांगण क्रमांक 4 विजय काल्लेर जय बजरंग नांदिवली. जय बजरंग नांदिवली चला त्वरा करा. आपला विरुद्ध संघ विजय काल्लेर हजर आहे. छोटा फटाका डैश किया है. छोटा फटाका ने हाईवे दिवे का जलवा. ग्राउंड नंबर पुन्हा 3 वर आपण येतोय. रेडचा प्रयत्न हुतात्मा कालवार कडनं. जर्सी क्रमांक 8 रेड. ग्राउंड नंबर 2 वर हायवे दिवे आघाडीवर. पुन्हा पॉइंट हायवे दिवे. नवरत्न हायवे दिवे लगातार आघाडी कायम ठेवतायत. 17-3. ग्राउंड नंबर 4 वर ठाणे विरुद्ध भिवंडी. भिवंडी विरुद्ध ठाणे पुरुष अ गटाची मॅच पाहतायत. अ गटाची मॅच पाहायला नेहमी आवडतात प्रेक्षकांना. जवळून पाहतायत आणि इथे पॉइंट ठाणे. परेश मात्रेला मात्र या ठिकाणी बाद केलंय. 4-3. 1 गुणांची आघाडी ओम वर्तक ठाणेकडे. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्माननीय विलास म्हात्रे साहेब, वीर तानाजी चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 आजचा स्पर्धेचा 3रा दिवस. उपस्थित व्यासपीठावर मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं तसेच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व सन्माननीय पंचांचं मी वीर तानाजी चषक 2024 मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांच्या वतीने मी आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. भन्नाट रेड या ठिकाणी हुतात्मा कालवार भिवंडी. पॉइंट 2. सामना आता मात्र गरम होतोय. 6-5. 1 गुणांची आघाडी ठाणेकडे. ओम वर्तक ठाणेकडनं रेड. हुतात्मा कालवारच्या कोर्टमध्ये भिवंडीची कवर. रेड ठाणेकडनं. ट्राय केली होती पॉइंट घेण्याचा अटेम्प्टचा प्रयत्न होता आणि माघारी परततोय. भन्नाट या ठिकाणी मात्र रेड. तेवढ्या ताकदीची पकड. ठोसा ठोसा सामना हायवे दिवे विरुद्ध वडूनवकर. ग्राउंड नंबर 2. ग्राउंड नंबर आपण 1 वर येतोय. 8-9 तोडीस तोड मॅच आहे. टीट फॉर टॅट. आहा हाफ टाइम नंतर सुद्धा आक्रमकता विजय काल्लेर पकड करतायत. विजय काल्लेर विरुद्ध विद्या प्रसारक दिवे मॅच. 9-9 हाफ टाइम नंतर समांतर गुण संख्या. ग्राउंड नंबर 1. धन्यवाद सर. यानंतर वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 मध्ये नुकताच व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्माननीय विलास म्हात्रे साहेबांचं मी मंडळाचे सदस्य सन्माननीय भूषण पाटील यांना विनंती करतो की सन्माननीय विलास म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. वीर तानाजी चषक 2024 मध्ये स्वागत आणि सन्मान होत आहे. सन्माननीय विलास म्हात्रे साहेबांचं सन्मान करतील मंडळाचे सदस्य सन्माननीय भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे.
थर्ड रेड ठाणे की आ गई भिवंडी के सामने। भिवंडी विरुद्ध ठाणे भन्नाट मैच। डू और डा रेड पर ठाणे वर्तक नगर का ये खिलाड़ी ओम वर्तक के रेडर को दबोचा। एडवांस टैकल है लेकिन पावरफुल है। पॉइंट हुतात्मा भिवंडी, टैकल पॉइंट। ठोसा पकड़। बैक टू बैक थर्ड। जय बजरंग नांदिवली, सरपंच वेळ लावायचा आहे 3 मिनिटात, जर हजर होत नसेल तर या स्पर्धेतून बाद करा। विजय कल्याण क्रीडांगणावर हजर आहे जय बजरंग नांदिवली, चला त्वरा करा, सरपंच वेळ लावायचा आहे। जय बजरंग नांदिवली शेवटची 2च मिनिटं, त्वरा करा। ग्राउंड नंबर 4 विजय काल्हेर संघ येऊन 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत। 3 पुकार देऊन झालेले आहेत। जय बजरंग नांदिवली लवकर या। अकरा 9-9-11 ग्राउंड नंबर 1 वर आपण येतोय। विजय काल्हेर 2 गुणांच्या आघाडीवर, तर विद्या प्रसारक दिवे 2 गुणांच्या पिछाडीवर। दरम्यान या ठिकाणी थोड्याच वेळात शुभ आगमन होणार आहे। वीर तानाजी चषक भव्य कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी जयदीप हनुमान भोईर महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि रायफल शूटिंगचे जयदीप हनुमान भोईर यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे। कबड्डीचा महासंग्राम तुम्ही सध्या पाहतायत। वीर तानाजी क्रीडा मंडळ आयोजित वीर तानाजी चषक 2024 पुरुष अ गट, पुरुष ब गट आणि महिला गट अशा कबड्डीच्या मॅचेस। या ठिकाणी रेडचा प्रयत्न करायला मिळतोय। विद्या दिवेकडनं पलटी मारली, पॉइंट। दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, ज्यांची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो। अर्थातच महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि तसेच रायफल शूटिंग चे हरहुन्नरी खेळाडू जयदीप हनुमान भोईर ढोकाली यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचं आपण वीर तानाजी चषक 2024 मध्ये करूया मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत, वेलकम। त्यांच्या सोबतच आपण पाहतो अन्य मंडळींना देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत। राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि रायफल शूटिंगचे जयदीप हनुमान भोईर महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, वेलकम। विजय काल्हेरकडनं रेड 12-8 4 गुणांची आघाडी काल्हेरकडे। सुपर टॅकल ऑन असताना चढाई बघायला मिळते। पॉइंट की पकड काय घडेल, चुरस्ता लागली मॅच मध्ये, भन्नाट मॅच। वाट काय जबरदस्त हनुमान उडी आला। विजय काल्हेरचा खतरनाक रेडर आलाय, पॉइंट काढलाय। नाव आहे रेडरचं अजय खार पाटीलचा जलवा। टाळ्या वाजवा, टाळ्या अजय साठी। गुण संख्या जर बघितली आपण तर या ठिकाणी 16-10-10-16 6 गुणांची आघाडी विजय काल्हेर या टीमकडे। मॅच भन्नाट आहे, सामना रंगतदारपणा येईल या ग्राउंड नंबर क्रमांक 1 ला। ग्राउंड क्रमांक 3 कडे आपण जातोय। हुतात्मा कालवार विरुद्ध ओम वर्तक ठाणे ही मॅच आघाडीवर आहे। ओम वर्तक ठाणे, पिछाड़ीवर हुतात्मा कालवार भिवंडी। कालवार शुरू में पीछे रहती है लेकिन टाइम आउट के बाद या पहले हाफ के बाद अटैक करती है। मजा आएगा उस मैच में। ग्राउंड क्रमांक 2 वर 23-10 वन साइड मॅच हायवे दिवेकडे। वडूनवगरच्या वर संकट आहे लोणचं।
तर या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि रायफल शूटिंगचे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित जयदीप हनुमान भोईर ढोकाली यांचा मेगा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जात आहे आणि हा सन्मान करण्यासाठी वीर तानाजी क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील मी आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते जयदीप हनुमान भोईर यांना सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. स्पोर्ट्स डिपार्टमेंट खेळ क्षेत्रामध्ये फार मोठी उंची खऱ्या अर्थाने गाठली आहे जयदीप हनुमान भोईर यांनी आणि त्यांचा मेगा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जात आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार अर्थातच एक छोटी गोष्ट नाहीये. महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित जयदीप भोईर यांचा आपण सन्मान करतोय. क्रीडांगण क्रमांक 4 वर जो सामना सुरू होणार आहे मी पंच सरपंचांना विनंती करतो की आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर आमची नुकतीच ज्यांची उपस्थिती लाभली असे महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग रायफल शूटिंग सन्माननीय जयदीप हनुमान भोईर साहेब हे सदर मी पंच सरपंचांना विनंती करतो की मान्यवर पाहुणे क्रीडांगण क्रमांक 4 वर पंच सरपंचांना विनंती करतो की आपण खेळाडूंना लाईनअप करायचा आहे. आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते खेळाडूंची ओळख परेड होईल. मी मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांना विनंती करतो की ज्यांची नुकतीच आम्हाला उपस्थिती लाभली असे महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग रायफल शूटिंग सन्माननीय जयदीप हनुमान भोईर राणा ढोकाली यांना क्रीडांगण क्रमांक 4 कैलासवासी हरिचंद्र भाऊ पाटील यांच्या नावाने ओळखलं जाणाऱ्या क्रीडांगणावर खेळाडूंची ओळख परेड करून घेण्यासाठी जायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा सामना VR चॅलेंज गुंदवली जय बजरंग खारेगाव. आपणास खेळण्यासाठी तिसरा पुकार VR चॅलेंज गुंदवली जय बजरंग खारेगाव ब गट. आपणास खेळण्यासाठी तिसरा पुकार. चला तरा करा. आपण क्रीडांगण क्रमांक 2 वर उपस्थित व्हायचं आहे. आणि या ठिकाणी नॅशनल प्लेयर या ठिकाणी येत आहेत जे भोईर साहेब. वेलकम वेलकम. अगदी बघितलं आपण तर रायफल शूटिंग बॉक्सिंग मध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित या ठिकाणी भोईर साहेब आलेले आहेत. वेलकम वेलकम. विजय काल्लेर पुरुष अ गट या टीमला बेस्ट ऑफ लक देताना जयदीप भोईर साहेब नॅशनल बॉक्सिंग अँड रायफल शूटिंग प्लेयर. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. रायफल अँड बॉक्सिंग शूटिंग नॅशनल प्लेयर. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत मान्यवरांसाठी. महाराष्ट्र भूषण विजेते जयदीप भोईर साहेब जय बजरंग नांदिवली या टीमला शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. राज्यस्तरीय पंच यांनाही शुभेच्छा दिल्या जात आहेत. ठाणे जिल्हा कबड्डी असो राष्ट्रीय पंच यांनाही शुभेच्छा दिल्या जात आहेत. राष्ट्रीय पंचांना शुभेच्छा. बोट टीम कॅप्टन जय बजरंग नांदिवली आकाश अँड विजय कालर कॅप्टन. नक्कीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित आणि खेळ विभागामधील एक मोठं नाव अर्थातच ढोकाली गावचे सुपुत्र जयदीप हनुमान भोईर यांचा आपण या ठिकाणी मनोगती घेणार आहोत. सूरज सर त्या ठिकाणी आपण बाईट घ्यायची आहे. तर नक्कीच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र पाहताय. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा पाहताय. जयदीप भोईर साहेब या ठिकाणी आपण आला. थँक्स अ लॉट अँड प्लीज वेलकम VIP डायस. तर नक्कीच महाराष्ट्र भूषण विजेते जयदीप भोईर साहेब आहेत. नक्कीच सर ते माईकवर बोलत नाही ते फक्त बोटांनी बोलतात हातांनी बोलतात शूटिंग न बोलतात आणि बॉक्सिंग न बोलणारे असे नॅशनल महाराष्ट्र भूषण विजेता खेळाडू या स्पर्धेला भेट दिलेली आहे आदरणीय जयदीप भोईर साहेब. वेलकम VIP डायस. रंगदार मॅच कडे पुन्हा क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा सामना VR चॅलेंज गुंदवली जय बजरंग खारेगाव. चला तरा करा. VR चॅलेंज गुंदवली जय बजरंग खारेगाव
या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच प्रवीण म्हात्रे, पंच अच्छा. अजय म्हात्रे, पंच ऋतिक जमदाडे, आजच्या उल्लेखक ऋषा- स्पर्धेच्या विशाल पाटील. तिसऱ्या दिवशी व्यासपीठावर ज्यांचं आगमन होत आहे, दापोडे गावचे समाजसेवक सन्माननीय संतोष पाटील साहेबांचं शुभ आगमन होत आहे मुख्य व्यासपीठावर. 1 मिनिट बाकी आहे. 17-13 दिवे 13 काल्हेर 17. 1 मिनिट बाकी. चर्चा करा काय होईल. ग्राउंड नंबर 3 वर आपण येतोय. 15-13 ठाणे 15 भिवंडी 13 हुतात्मा 13 ओम वर्तक 15. गुण संख्या माता पुढे मागे परंतु वेळ बाकी आहे. ही रेड महत्वाची. या ठिकाणी प्रेक्षक स्टँड मध्ये योगेश पाटील, सुनील पाटील आणि रवी पाटील दापोडेचे बसलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा. आपलं वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. वेलकम. 14-17 तर ब गटातील मॅन ऑफ द डे पुरस्कार ज्या खेळाडूला प्राप्त झाला, अर्थातच संघाचं नाव आहे फ्रेंड सर्कल केवणी आणि खेळाडूचं नाव आहे दीप पाटील. त्यांचं आपण करूया स्वागत आणि थोड्याच वेळात आपण त्यांना पारितोषिके वितरित करणार आहोत. तसेच अ गटातील Oh my God! खेळाडू आहे हे प्रभू मोरिया सोनाले या संघाचा धीरज तरे हा खेळाडू ठरलेला आहे. अ गटातील कालचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द डे. आणि देवयानी पाटील महिला मॅच गटातील समाप्त. मॅच काढली काल्हेरनं 17-16. तर ग्राउंड नंबर 3 वर अपन येतोय. 15-14. मैंने बोला था कि कालवार टीम शुरू में स्लो खेलती है, उसके बाद अटैक करती है. अटैक किया, 14 पॉइंट पे जा चुकी है, 15 पॉइंट पे खेलती हुई ओम वर्तक ठाणे टीम. सामना कडकच आहे, ठोसा स्पर्धा आहे. वीर तानाजी चषक 2024 पाहतायत. भिवंडी तालुक्यातील संघ हुतात्मा कालवार, ठाणे सिटीतील संघ ओम वर्तक ठाणे 1 गुणाने आघाडीवर आहे. 14 हुतात्मा कालवार तर 15 ओम वर्तक ठाणे. पात्रा एकत्र ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धेचा थरार दापोडे वीर तानाजी चषक 2024 आजची तिसरी नाईट. ग्राउंड नंबर आपण येतो 4 वर. सामना रंगतदार. विजय काल्हेर विरुद्ध जय बैजनाथ नांदिवली. बोनस पॉइंट मिळतोय विजय काल्हेर टीमला. जय बजरंग नांदिवलीकडनं रेड. जय बजरंग नांदिवली या मंडळानं सुद्धा भव्य आयोजन केलं होतं जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं. प्रत्येक दिवशी तब्बल 3 सायकल मॅन ऑफ द डे द्यायचे आणि त्याचबरोबर मोठी स्पर्धा मोरिया सोनाईनं फायनल घेतली होती पुरुष अ गटाची स्पर्धा. तर महिला गटाची फायनल शिवते ठाणे या टीमनं घेतली होती आणि द्वितीय विजेता महिला गट तर मॅन ऑफ द डे ठरला होता. पुरस्कारासाठी आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून कूलर आलेला आहे. त्यानंतर स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ संदेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून ट्रॉफी आलेली आहे. स्वर्गीय हनुमान सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ विकी मोहन पाटील यांच्याकडून एक बॅग आलेली आहे. तसेच ओमसाई रिक्षा युनियन यांच्याकडून देखील एक बॅग आलेली आहे आणि प्रल्हाद जयराम पाटील यांच्याकडून एक मेडल आपल्याला आलेलं आहे. प्लेअर ऑफ द डे अर्थातच मॅन ऑफ द डे कालचा पुरस्कार इथे देणार आहोत. आणि ब गटातील खेळाडू संघाचं नाव आहे फ्रेंड सर्कल केवणी आणि खेळाडूचं नाव आहे दीप पाटील. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. काल जबरदस्त खेळ दीप पाटीलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. कालच्या दिवसातील मॅन ऑफ द डे हा पुरस्कार आपण त्याला देत आहोत. मी समाजसेवक भानुदास पाटील यांना विनंती करतो की आपण जे प्रल्हाद पाटीलकडून जे मेडल आलेलं होतं ते आपण द्यायचं आहे. त्यानंतर हनुमान पाटील आपण देखील जो मोंजोनीचा गिफ्ट आहे तसेच
ट्रॉफी आपण देणार आहोत. मी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त जयदीप भोईर राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग आणि रायफल शूटिंगचे मी आपल्याला विनंती करून की आपल्या शुभाचे आपण ट्रॉफी द्यावी. मॅन ऑफ द डे कालच्या दिवसातील उत्कृष्ट खेळाडू जो ठरलेला आहे आणि त्याला आपण देत आहोत हा पुरस्कार. त्यानंतर विलास म्हात्रे यांना विनंती करतो की सन्माननीय स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्याकडून भेटवस्तू आहे ती आपण द्यायची आहे. भरपूर पारितोषिक आहेत मॅन ऑफ द डे साठी. त्यानंतर भूषण भोईर आपण ओम साई रिक्षा युनियनची जी बॅग आहे ती देण्यात यावी. त्यानंतर भूषण पाटील यांना विनंती करतो की स्वर्गीय हनुमान सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ जी बॅग आहे ती आपण आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. धन्यवाद. तर हा होता मित्रांनो कालच्या दिवसातील मॅन ऑफ द डे पुरस्कार मिळवणारा ब गटातील फ्रेंड सर्कल केवणी या संघाचा खेळाडू. दीप आणखी थांबायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना वेताल काल्हेर सुदर्शन वडगर ब गट. चला तयार करा. वेताल काल्हेर सुदर्शन वडगर या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच विक्रम धुमाल, पंच दीपक ठाकूर, तानाजी सातपुते, गुणलेखक रश्मी आडके, तिसरी चढाई मोनिका गुलवी, टायमर मशीन दीक्षांती मात्रे. तर या वेताल ठिकाणी काल्हेर आपण सुदर्शन कूलर वडगर देखील देत आहोत. नक्कीच पाहुण्यांना विनंती करेन की आपल्या शुभासे तो कूलर आपण दीपला द्यावा. मॅन ऑफ द डे हा पुरस्कार कालच्या दिवशी ज्याला प्राप्त झालेला आहे आणि गिफिल जिमखाना नवी मुंबई चोरोबा कोण भरपूर अभ्यास केल्यासाठी मोठ्या दुसरा पुकार. प्रमाणात या ठिकाणी बक्षीस आपण देत आहोत. ग्रिफिल जिमखाना नवी मुंबई चोरोबा कोण अ गट आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. थरारक मॅच या ठिकाणी रेड नांदिवली कल्याण भिवंडी काल्हेर विजय टीम समोर आणि पकड पॉइंट भिवंडी कल्याण 2 भिवंडी 10. नांदिवली समोर विजय काल्हेरकडनं रेड 2-11. त्यानंतर अ गट कालच्या दिवसातील मॅन ऑफ द डे पुरस्कार संघाचं नाव आहे मोरिया सोनाले आणि खेळाडूचं नाव आहे धीरज तरे. मॅन ऑफ द डे अ गट मोरिया सोनाले या संघातील खेळाडू ठरलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. कालच्या रजनीमध्ये जबरदस्त खेळ ज्यानं साकारला तो धीरज तरे या ठिकाणी आलेला आहे. धीरज तरे आपण अवॉर्ड स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं आणि संपूर्ण पारितोषिक आपण ज्या पद्धतीने ब गटातील खेळाडूला दिले त्याच पद्धतीने अ गटातील खेळाडूलाही दिले जातील. महिला गटातील खेळाडूलाही त्याच पद्धतीने पारितोषिक दिले जाणार आहेत. जय बजरंग नांदिवली प्रतिनिधी माईकशी संपर्क साधा. जय बजरंग नांदिवली. वेताल काल्हेर सुदर्शन वडगर क्रीडांगण क्रमांक 1 चला तयार करा. मी सदर पारितोषिक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेब, मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश पाटील, त्यानंतर रिकी मंडप डेकोरेशनचे मालक पॅरिस पाटील, त्यानंतर मंडळाचे सदस्य राजेश पाटील, आपण सर्वांनी उभं राहायचं आहे एक एक करून. कालच्या संपूर्ण दिवसातील पुरुष अ गटातील उत्कृष्ट खेळाडू मोरिया सोनालेचा धीरज तरे धीरज तरेला आपण ही संपूर्ण पारितोषिक देत आहोत. या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभासे फार मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय बक्षीस मॅन ऑफ द डे या पुरस्कारासाठी दिले जात आहे. 20-18 भिवंडी 20 ठाणे 18. क्या बात आहे. जबरदस्त खेळ मोरिया सोनाले या संघाचा खेळाडू अ गटामध्ये ज्यानं खूप चांगला खेळ साकारलेला आहे आणि संपूर्ण पारितोषिक आपण या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते
धीरज तरेला देत आहोत. मॉन्जिनीज स्वीज रोल देखील आपण या ठिकाणी देत आहोत. क्या बात है, मैच के बाद कुछ मीठा हो जाए. खेळानंतर थोडासा आनंदाचं वातावरण निर्माण करेल मॉन्जिनीचा हा स्वीज रोल. त्यानंतर थंडगार हवा खाण्यासाठी कूलर देखील आलेला आहे कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून. तर धीरज सोबत आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी. धीरज तरे काल जबरदस्त खेळला, बोलावं लागेल. या स्तरावर नाही बोलणार तर पुढे गेल्यावर कसं बोलशील. सुरुवात करायची आहे. आणि ओळखले जाणारे क्रीडांगण जो सामना सुरू आहे, बरेचसे मंडळाचे स्वयंसेवक व इतर क्रीडा रसिक जे उभे राहून सामना पाहत आहेत, कृपया आपला मुले प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या कुणालाही सामन्यापासून वंचित ठेवू नका. चला, मंडळाचे जे सदस्य आहेत किंवा इतर कुणी ग्रामस्थ असतील किंवा क्रीडा रसिक असतील, ठोसा ठोसा पकड भिवंडी. पॉइंट भिवंडीला. ठाणे पिछाडीवर, भिवंडी आघाडीवर 23-20. कडक कबड्डी. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना वेताल काल्ले सुदर्शन वडगर. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच विक्रम धुमाल, पंच दीपक ठाकूर, तानाजी सातपुते, गुणलेखक रश्मी हाडके, मोनिका गुलवी, दीक्षांती मात्रे. आणि तसेच आपण पाहतोय व्यासपीठावरती महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित अर्थातच जयदीप भोईर सर आहेत, राष्ट्रीय खेळाडू. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण खेळाच्या बरोबरीने आपलं भविष्य ही पुढे कसं जाईल, भविष्यामध्ये आपण पुढे सक्सेस कसे होऊ, या गोष्टीकडे देखील तेवढंच लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि कबड्डी असा खेळ आहे की ज्या खेळामधून अनेक व्यावसायिक कबड्डीपटू घडले, अनेक मोठमोठ्या कंपनीमध्ये सध्या जॉब करतायत, सरकारी नोकऱ्यांमध्ये आपण कबड्डीपटूंना पाहतो. आणि तसेच सरांचं असं म्हणणं आहे की आता नुकतेच एअरफोर्स, भारतीय सैन्य भरती आणि रेल्वेमध्ये भरपूर जागा निघलेल्या आहेत. तर मी विनंती करतोय की ह्या गोष्टीचा आपण सर्वांनी फायदा घ्यायला हवा. नक्कीच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वीर तानाजी चषक 2024 आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस. आणि खरोखरच ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलं, त्यामध्ये जी बैक होल्ड कमाल का यहाँ पे टैकल किया है. पॉइंट ठाणे. इस टैकल पॉइंट से ठाणे 21 पॉइंट पर, भिवंडी 23, 23-21. अब यहाँ पे ठाणे की रेड की नंबर 4. या पुढील होणारे सामने हुतात्मा शांताराम कालवाड भिवंडी एकता भिवंडी ब गट. हॅलो, जय हनुमान काल्लेर गावदेवी पिंपलगर. एक सेकंड. डीजे चालू जी कॉमेंटेटर आहे त्याचा व्हॅल्यूम कमी करा. पंच आणि खेळाडूंना त्रास होते, हॅमरिंग होते थोडा. ओके. परेश म्हात्रे रीडवर. 5 टूर्नामेंट नंतर परेश म्हात्रे यांनी एंट्री केली आहे.
एक चांगली दर्जेदार रेडर म्हणून त्याची ओळख या आजच्या ठाणे जिल्ह्यात. तिसऱ्या दिवशी अटी तटीची मॅच ठाणे भिवंडी 24-21 भन्नाट सामना आहे. टफ कबड्डी याला वीर म्हणतात. तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 मध्ये शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय माजी नगरसेवक युवा सेना विधानसभा युवा अधिकारी भिवंडी पूर्व चे सन्माननीय सुरेंद्र गुलवी साहेबांचं इथे आगमन होत आहे. साहेब आपलं वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत युवा सेना विधानसभा अधिकारी भिवंडी पश्चिम नयन पाटील तसेच सन्माननीय युवा सेना शहर प्रमुख भिवंडी मोहन पठाडे, त्यानंतर शाखा अधिकारी भिवंडी निखिल काले, त्यानंतर उप तालुका अधिकारी ओमकार राखाडे, त्यानंतर समन्वयक जिल्हा परिषद कोनगट समीर राणे, त्यानंतर उज्ज्वल पाटील कुशल वजे या सर्व मान्यवर पाहुण्यांचा आजच्या तिसऱ्या दिवशी आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. मी साहेब सर्वांचं वीर तानाजी चषक 2024 मध्ये मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष कुंदन पाटील व सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने साहेब आपलं वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुरेंद्र गुळवी साहेब, माजी नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिका आणि युवा सेना विधानसभा अधिकारी भिवंडी पूर्व, आपलं सहर्ष स्वागत. नयन पाटील युवा सेना विधानसभा अधिकारी भिवंडी पश्चिम, आपलं देखील सहर्ष स्वागत. युवा सेना शहर प्रमुख भिवंडी पूर्वचे मोहन पठाडे साहेब, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आणि शाखा अधिकारी भिवंडी निखिल काळे, आपलं देखील सहर्ष स्वागत. उपतालुका अधिकारी भिवंडी ओमकार राखाडे, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. तसेच आपण पाहतोय समीर राणे समन्वयक जिल्हा परिषद गट कोणगाव, तसेच कुशल वजे आणि उज्ज्वल पाटील या सर्वांचं आपण वीर तानाजी चषक 2024 मध्ये करूया मनस्वी हार्दिक स्वागत. 5 मिनिटं बाकी. भिवंडी 26 ठाणे 22. 26-22 4 गुणांची आघाडी. 5 मिनिटं बाकी असताना 4 पॉइंटची आघाडी. भिवंडी कालवार, हुतात्मा कालवार आघाडीवर. ओम वर्तक ठाणे पिछाडीवर. फक्त 4च गुणांची पिछाडी ठाणे समोर आहे. अजिंक्य पाटील रेडवर, हुतात्मा कालवार भिवंडी. अटी तटीचाच सामना क्रीडा आहे. रसिकांमध्ये शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय स्वप्नील पाटील साहेब, कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सनापन्न व्हायचं आहे. ठोसा ठोसा पकड़ परेश मात्र ने अटेम्प्ट किया. सपोर्ट कवर और अजिंक्य पाटिल दीवार की तरह है और ये टैकल पॉइंट सक्सेसफुल. पॉइंट भिवंडी. पांच पॉइंट से आगे भिवंडी टीम चल रही है. 5 गुणांच्या पिछाडीवर ओम वर्तक ठाणे. सामना भन्नाट. थर्ड रेड हुतात्मा. 4 मिनिटं बाकी आहेत. ही चढाई जर सक्सेस झाली तर कालवारची ताकद वाढेल. पकड झाली, ठाणे कमबॅक करेल. ही रेड महत्वाची आहे. पॉइंट काढेल का? काढावाच लागेल. थर्ड रेड आहे आणि ते आला. पॉइंट भिवंडी हुतात्मा. खरं 4 मिनिटात 1 किंवा 2 संध्या मिळतात. आता ही संधी महत्वाची आहे पॉइंट काढायची. व ओम वर्तकला मॅच बनवायची आहे तर पॉइंट काढावं लागेल. वाह पकड़, यह है कालवार. टैकल पॉइंट. आणि ऐन मोमेंटेबल लोन या ठिकाणी ओम वर्तक ठाणे. ओम वर्तक ठाणे वैसे ही टफ टीम है कालवार की तरह, लेकिन आखिरी मोमेंट में मैच टर्न करने की जो क्षमता है कालवार में दिखाते हुए हुतात्मा कालवार. ग्राउंड नंबर आपण येतोय 2 वर. मोठी स्पर्धा, मोठा जोश, मोठा आत्मविश्वास घेऊन खेळावं लागतं. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा कबड्डीचा महासंग्राम
4-4 पे मैच चलता हुआ गुंदौली वर्सेस ठाणे की रेड भिवंडी गुंदौली के सामने। चॅलेंजर गुंदौली बनाम JBSC स्वप्नील पाटील उपतालुका प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय वीर तानाजी चषक 2024 या स्पर्धेमध्ये. थोड्याच वेळात आपण स्वागत आणि सन्मानाकडेही वळणार आहोत. कबड्डीचा महासंग्राम तुम्ही पाहतायत. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा कबड्डी खेळ महोत्सव वीर तानाजी चषक 2024. वेताळ काल्हेरची चढाई बघायला मिळते. सुदर्शन वडगरच्या कोर्टमध्ये वडगर विरुद्ध काल्हेर. पुरुष ब तर गटात आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळत आहोत. माजी नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिका आणि तसेच युवासेना विधानसभा भिवंडी पूर्वचे सुरेंद्र गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती केला जात आहे. हा सन्मान करण्यासाठी मी मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश पाटील आपणाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सुरेंद्र गुळवी साहेबांना सन्मानित आपण करावं. लाईनमन चला लाईनमन सुरेंद्र गुळवी साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मंडळाचे लाईनमन सुनामा उपाध्यक्ष मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते माजी नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिका आणि तथा युवासेना विधानसभा भिवंडी पूर्वचे मुख्य त्यानंतर युवासेना विधानसभा अधिकारी नयन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान मंडळाचे सदस्य विकास पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करावा. नयन पाटील यांचा सन्मान केला जातोय. मुख्य व्यासपीठावर सन्मान होत आहे. युवा सेना विधानसभा अधिकारी सन्माननीय नयन पाटील साहेबांचं. तसेच शिवबा ग्रुप प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयजी भांबरे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं आपण करूया वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम सुस्वागतम. त्यानंतर पुढील सन्मान मोहन पठाडे साहेब युवासेना शहर प्रमुख मोहन पठाडे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आणि नुकतंच आपण पाहतोय विजयजी भांबरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शिवबा ग्रुप प्रतिष्ठान भिवंडी चे अध्यक्ष आणि त्यांची ही संपूर्ण खऱ्या अर्थाने त्याचा ताफा